अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्यावर सन्माननीय सदस्यांनी अनेक मुद्दे या सभागृहामध्ये मांडलेले आहेत। सन्माननीय महेश लांडगे सदस्य यांनी गाळमुक्त धरणाचा विषय मांडला। श्रीमती मोनिकाताई राजळे यांनी सुद्धा सभागृहामध्ये जलसंधारण मृदसंधारणाबद्दल विषय मांडला। अनिल पाटील साहेब यांनी सुद्धा मुद्दा मांडलेला आहे। सन्माननीय सदस्य अमोल खताळ यांनी सुद्धा मुद्दा मांडलेला आहे। सन्माननीय सुनील प्रभुजी, सन्माननीय मनीषाजी चौधरी, सन्माननीय राजकुमारजी बडोले, सन्माननीय चंद्रकांतजी नवघरे, सन्माननीय रंजनाताई जाधव, सन्माननीय सुहास बाबर, त्याच्यानंतर सन्माननीय ध्यानेश्वरजी कटके, सन्माननीय चंद्रदीपजी नरके, सन्माननीय अभिजितजी पाटील, सन्माननीय मंजुळाताई गावित, सन्माननीय किसनरावजी वानकडे, सन्माननीय राजूजी तोडसाम आणि अनेक सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी जे विषय मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडले। अध्यक्ष महोदय, या सर्वांचं अभिप्राय, सर्वांचं नोंद या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या चांगल्या सूचना या ठिकाणी नोंदवून त्या पद्धतीनं विभाग कारवाई करणार आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सन 26-27च्या वित्तीय वर्षासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या मागणी क्रमांक ZH1 ते ZH7 खाली अनिवार्य खर्चासाठी रुपये 639,92,51,00,051 व कार्यक्रम खर्चासाठी रुपये 4,571,88,00,000 असे एकूण 5,211,80,51,00,000 इतक्या अर्थसंकल्पीय मागण्या देण्याची सभागृहाला मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, सभागृहाने मान्य कराव्या।